चंदनाचे हात चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणी तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना, मिळेची ना, पंढरीचा देवराया, निलंबुदावम जगननिहित पानुमंडनम मन्ननानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलंकंक तेजोदिकामोदिवक्रम, कलानीशबाधापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर, श्री संताची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कवने अंग, वैराग्य राग रसिक श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतपर नावाच्या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग या नामयज्ञ सोहळ्यातील पंचम दिनाच्या कीर्तन सेवेकरता आपल्या समोर गायलाय मांडला.
वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे संत सज्जनाची महती गातानी त्यांच्या ठिकाणी कुठलाही अवगुण तर सापडत नाही, पण त्या संत सज्जनाच्या कार्याचा परिचय देण्याकरता 4 प्रकारच्या विशेषणाचा आश्रय घेतात। त्या संत सज्जनाकरता वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय पहिलं विशेषण किंवा पहिली उपमा ही चंदनाची देतात। त्या संत सज्जनाचे हात चंदनाचे आहे, त्या संत सज्जनाचे पाय चंदनाचे आहे। पण श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांना चंदनाचं विशेषण उपमा कमी वाटली असेल म्हणून त्यांनी दुसरं विशेषण, दुसरी उपमा दिली ती परिसाची। ती परिसाची सुद्धा उपमा तुकोबारांना कमी वाटली म्हणून तिसरं विशेषण दिलं दिव्याचं। ते तिसरं विशेषण दीपनाम दिव्याचं हे तुकोबारांना नोंद कमी वाटलं म्हणून चौथं विशेषण दिलं साखरेचं। या 4ही विशेषणाचा उपमेचा चिंतनाद्वारे विचार करून अभंग चिंतनाला न्याय द्यायचा। विठ्ठला ज्या निमित्तानं आपल्या समोर बोलायचंय बोलतोय ते सर्वांना श्रोत ज्ञात आहे, पण वक्ता म्हणून सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे। प्राथमिक ती प्रास्ताविकामध्ये घेण्याच्या चिंतनाचा एक न्याय म्हणून या श्री क्षेत्र टाकळी ढोकेश्वर गावातील पुण्य पावन भूमीमध्ये समर्थनगर, बरोबर ना, समर्थनगराच्या चैतन्य भूमीमध्ये ज्यांचा रौप्य महोत्सवी संजीवन समाधी सोहळा संपन्न होतोय ते ब्रह्मलीन श्री संत सद्गुरु स्वानंद सुखनिवासी विठ्ठलजी महाराज पायमोडी श्रद्धे बाबा यांच्या या 25व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा नामयज्ञ सोहळा आहे। आपण सर्व भक्त भाविकांच्या वतीने मला निमंत्रण आहे। ग्रामस्थ मंडळी, नामधारक मंडळी, उपासक मंडळी सर्वांच्या वतीने याच परिवारातील, याच गावातील सन्माननीय आमचे किसनरावजी धुमाळ यांच्या माध्यमातून संपर्क आमच्या श्री संत सद्गुरु रंगदास स्वामी महाराज संस्थान पायी दिंडी पालखी सोहळा आणि ते पंढरपूर या पालखी सोहळ्याचे अत्यंत सेवाभावी अध्यक्ष बाळासाहेब आहेर मौलींच्या द्वारे संपर्काचा योग सर्व जाणती परमार्थिक उपस्थित आहे। प्रास्ताविकातला अधिक वेळ खर्च न करता अभंग चिंतनाकडे येतो। स्वामी अखंडानंद असं लिहितात, गाव असतं, शहर असतं, नगर असतं, वाडी असते, वस्ती असते, पण गाव वेगळं, नगर वेगळं, शहर वेगळं, महानगर वेगळं, पण तीर्थ वेगळं आणि क्षेत्र वेगळं। थोडं कान आणि मन मला द्या, विक्षेप न करता कीर्तन ऐका। ज्या पाण्याला साधू संतांचा, ऋषी मुनीचा किंवा वारकरी संताचा ज्या पाण्याला स्पर्श झाला ते पाणी पाणी राहत नाही, त्या पाण्याचं तीर्थ होतं। पाण्याचं काय होतं? बोलत चला, पाण्याचं काय होतं? तीर्थ। का?
कुण्यातरी संतान साधून वारकरी सत्पुरुषानं त्या पाण्याला स्पर्श केला. पाणी पाणी राहत नाही मंडळी, त्या पाण्याचं तीर्थ होतं. आणि ज्या भूमीला साधू संत वारकरी सत्पुरुषाची पाय लागली ती भूमी किंवा गाव गाव न राहता त्या गावाचं क्षेत्र होतं. विठ्ठल बाबांसारखे सत्पुरुष इथे समाधीस्थय संजीवन म्हणून ही तीर्थक्षेत्र झाले. तीर्थक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र. ज्याला संसार प्रपंचातली प्रगती हवी, ज्याला संसारात प्रगती करायची, प्रपंचात प्रगती करायची, त्याला संसाराच्या प्रपंचाच्या प्रगती करता त्याची परिस्थिती चांगली असावी लागते. ज्याची परिस्थिती चांगली त्यांचा प्रपंच चांगला. संसार प्रपंचाच्या प्रगती करता परिस्थिती चांगली पाहिजे. आणि ज्याला परमार्थामध्ये उन्नती प्रगती करायची त्याची फक्त मनस्थिती चांगली पाहिजे. काही लागत नाही. थोडे आहे थोडस एकाग्रता ठेवा. मी सांगेल तुम्हाला कधी म्हणायचं, काय म्हणायचं. ऐका, थोडस ऐका. संकोच नका करू, पण ऐकलं पाहिजे. मी प्रास्ताविक करतोय अजून. संसार हा विसंगत नसावा. संसारामध्ये जर विसंगती असेल तर संसारात पतन होईल. विधीचा संसार हा परमार्थ होतो. विधीचा संसार हा परमार्थ होतो आणि अविधीचा परमार्थ हा संसार होऊन जातो. संसारामध्ये विसंगती नसावी आणि परमार्थामध्ये कुसंगती नसावी. कीर्तन प्रवचन ही संसार सांगण्याकरता नाही. सासूच्या, जावयाच्या, याच्या त्याच्या गोष्टी सांगण्यासाठी कीर्तन प्रवचन असू शकत नाही. कीर्तन प्रवचनामध्ये जर संसार सांगितला तर ते दूषण आहे. पण कीर्तन प्रवचनामध्ये फक्त आणि फक्त संत आणि भगवंताच्या कीर्ती गायल्या तर ते कीर्तनाचं भूषण आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जितकं एकाग्रतेनं ऐकाल तितकं मला चांगलं तुमच्या कानापर्यंत घेता येईल. ते कानातून मनापर्यंत पोहोचवावं ही माझी विनम्र भावना आहे. कुणीही केला, कितीही केला आणि कसाही केला, जो पूर्ण झाला नाही, पूर्ण होत नाही आणि कुणाकडूनच पूर्ण होणार नाही, त्याचं नाव आहे, बोला, त्याचं नाव संसार. आपण सगळे त्याच उपाधीतली मंडळी. तो कुणाकडूनही पूर्ण झाला नाही, कुणाकडूनही पूर्ण होत नाही आणि होणार नाही, तो संसार आहे. पण बोलू थोडा करा, थोडा केला, पण थोडासा केल्यानंतर कधीच अपूर्ण राहणार नाही. तो परमार्थ हे लक्षात ठेवा. कधीच अपूर्ण राहणार नाही. आणि जर अपूर्ण राहिला असेल तर तो कदाचित परमार्थ नसेल. काही सुंदर भाव माझ्या अंतःकरणात आहे, ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवायचे. तीन वर्ग करील. एक आहे जगणारा, दुसरा आहे जगवणारा आणि तिसरा आहे जागवणारा. जगणारा जीव आहे, जगवणारा देव आहे आणि जागवणारे संत आहे. प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. आपण वारीतून नुकतंच आलोय म्हणजे ताजी धार लावलेली, बरोबर ना. काकडा आपल्या सगळ्यांच्या मुखोद्गत आहे. देवाला जाग केलं, उठा पांडुरंगा. संतांना जाग केलं, उठा साधू संत. जगाला जाग केलं, उठा जागे भारी. आता
आता जागा रे भाईनो जागा, सगळी प्रमाण पाठ आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ तुझावा सकळ, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आणि क्रमांक 4, या मनाला जाग केलं ऐसे जागवितो मना. मनाला जाग करणं. स्वामी अखंडानंदांचा एक विचार पुढे मांडतो. भागवतामध्ये पूज्य देव असं लिहितात, स्नान से तन शुद्ध होता है. स्नान केलं की शरीराची शुद्धी होते. स्नान से तन शुद्ध होता है, दान से धन शुद्ध होता है. नदी वाहते तेव्हा ते तीर्थ असतं आणि उन्हाळ्यात डबकं साचली पठारावरती. उन्हाळ्यात काय साचतात? डबकं. नाही कळली डबक? 50 लाखाची एवढी करा, नाहीतर कोटी रुपयाची एवढी करा, ते डबकच आहे. आणि असले किती डबक साचले, त्यात किडे आणि जंतू जन्माला येतील, म्हणून दानाशिवाय जगाच्या पाठीवर पर्याय नाही. लक्षात ठेवा. दान से धन शुद्ध होता है, स्नान से तन शुद्ध होता है, और ध्यान से मन शुद्ध होता है. या मनशुद्धी करता आम्हाला वाट आहे ती साधनेची. मग ती साधना कोणती? करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. हे मार्ग सांगितले. हे मार्ग सांगितले. हे मार्ग संतांनी हे मार्ग सांगितले आम्हाला. जप तप अनुष्ठान याग. परंतु काला परत्वे या वाटा क्षीण झाल्या. म्हणजे काय? आपण एखाद्या आजारी व्यक्तीला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, त्यांना तपासलं, मग ते डॉक्टर त्या गोळ्या औषधं लिहून देतात. आपण मेडिकल स्टोअर मधनं त्या घेतो. त्या गोळ्या औषधावरती 2 प्रकारच्या तारखा छापलेल्या असतात. ऐका. पहिली एक वरती तारीख असते मॅन्युफॅक्चर डेट, उत्पादनाची तारीख. मॅन्युफॅक्चर डेट, उत्पादनाची तारीख जुलै 2022 उदाहरण. आणि त्याच्याच खाली दुसरी एक तारीख छापली जाते, एक्सपायर डेट जुलै 2024. जर जुलै 2024 नंतर त्या मेडिकल विक्रेत्यानं ते गोळ्या औषधं पेशंट करता विकली तर कायदेशीर काय होईल? बोला बोला, काय होईल? गुन्हा होईल. गुन्हा. योग करणं, यज्ञ करणं, जटा वाढवणं, दाढी वाढवणं, दंडन करणं, मुंडन करणं, पंचाग्नी साधन करणं, हे एक्सपायर झालेली मार्ग आहे. काय झालेले? एक्सपायर. परमात्मा गीतेमध्ये म्हणताय, क्लेशोदिकतरस्तेषां मव्यक्त सक्त चेतसा अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिर वाप्यते. सगळ्या ओव्या अभंग आपल्या पाठ आहे, अधिकचा वेळ खर्च करणार नाही. तहाने तहानची प्यावी त्या योग्याला शेकडो वर्ष जगण्याकरता पाण्याची गरज नाही, तो तहानच पितो.
अन्नाची गरज नाही, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी, मवावा वारा. योगाद्वारे ईश प्राप्ती करणारा योगी असतो योगी. त्यानं झाडाला उलट टांगून घेतलाय, हठयोगी वगैरे. आणि या जगाचा जगदानी परमात्मा येईल, मला भेट देईल आणि त्या जगत चालक श्री हरीला मी डोळे भरून पाहीन. या करता त्या योग्यानं झाडाला उलट टांगून घेतलंय. ऐका ना, डोळ्यासमोर चित्र आणा. अन्नाचा त्याग केलेला योगी, पाण्याचा त्याग केलेला योगी फक्त आणि फक्त प्रभूची दर्शनाची वाट पाहतोय. सोडा त्यावेळी जंगलामध्ये काही श्वापद असतात, कोल्ही, कुत्री, वाघ, तसेच काही पक्षी सुद्धा मांसाहारी असतात. कावळा, गिधड, नाव ऐकून असेल आपण, गीध, त्याला गिधड म्हणतात. त्या जंगलामधले उपाशी कावळे, उपाशी गिधड येतात आणि ज्या योग्यानं परमात्म्याच्या भेटी करता स्वतःला उलट टांगून घेतलंय, त्या योग्याच्या अंगावरची मांसाची लगदी आपल्या चोचीनं तोडून खातात. झाडावरची फांदी वाळावी आणि वाळलेल्या काष्टाप्रमाणे त्या योग्याचं शरीर झालंय. काय स्थिती असते, त्या योग्याच्या अंगावरचं मांस, कातडी ते कावळे आणि गिधड तोडून खातात. त्या कावळ्यांनी यावं, त्या गिधडांनी यावं, आपल्या तीक्ष्ण तोचीनं त्या योग्याच्या अंगावरचे मांसाचे लगदे तोडावे, पण तरी सुद्धा स्थितप्रज्ञ आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिरोध नाही. असू द्या, एकाग्रता ठेवा. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. हा विठ्ठल बाबांचा दरबार आहे. बाबांच्या अधिष्ठानाला आपल्याला सेवा समर्पित करायची. त्या गीध कावड्यांनी आपल्या तीक्ष्ण धारदार चोचीनं ते सगळं योग्यावरच्या अंगावरचं मांस खातानी होणाऱ्या वेदनांची त्यांना तमा नाहीये. त्यावेळी त्या कावळ्यांना, त्या गिधडांना झाडाला उलटा टांगलेला तो योगी प्रार्थना करतो, ए गिधडांनो, ए कावळ्यांनो, माझ्या अंगावरची तुम्ही त्वचा तोडून खाताय, माझ्या अंगावरच्या मांसाचे लगदे तुम्ही तोडून खाताय. हे कावळ्यांनो, गिधडांनो, हे सगळी कातडी, माझ्या अंगावरचं सगळं मांस तुम्ही तोडून खा. फक्त एक प्रार्थना करतोय, एक प्रार्थना करतोय, माझे दोन डोळ्याची हे दोन बुबळ ना, या बुबळामध्ये तुमची तीक्ष्ण धारदार चोच खुपसू नका. या जगाचा चालक मालक श्री हरी कदाचित माझ्या या योग बलानं मला दर्शन देण्याकरता इथे आला, तर माझ्या उघड्या डोळ्यानं त्या दयाघन परमेश्वराला मला बघायचंय. फक्त माझी दोन बुबळ मात्र फोडू नका, माझे दोन डोळे मात्र फोडू नका. कौवा कौवा सबतन खायो, कौवा कौवा सबतन खायो, चुन चुन खायो मांस, दो आंखें न खाइयो, प्रभु मिलन की आस, प्रिया मिलन की आस.
1400 वर्षाचा योग करणाऱ्या चांगदेव महाराजांचा जो स्वप्नात सुद्धा आला नाही, पण माऊली म्हणताय योगी या दुर्लभ कोण्या देखिला साधनी बोला देखिला योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आम्हापाशी मागे पुढे. याकरता मला जटा वाढवण्याची गरज वाटली नाही, याकरता मला दाढी वाढवण्याची गरज वाटली नाही, याकरता मला अंगावर भगवी घालण्याची गरज वाटली नाही. दंडन मुंडन पंचाग्नी साधन याही कठीण वाटेनं जाण्याची गरज पडली नाही. थोडीशी एकाग्रता अपेक्षित आहे मला. आळंदीमध्ये आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय मृदंग सम्राट पांडुरंग महाराज वैद्य बाबा हे आम्हाला गीता शिकवायचे, मृदंग शिकवायचे. यातला मी बऱ्यापैकी जाणताय. माझे नाव विवेक आहे आणि आपल्या लाडक्या महाराजांचे नाव विवेक आहे. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. खरं सांगतो यातला गरजेपुरता मी जाणकार. एकपट काय, दुप्पट काय, चौपट काय आणि तिप्पट काय हे पण मला बऱ्यापैकी अजून कळतंय. पुढचं माहित नाही. पखावज वाजवणं वेगळं, मृदंग पखावज वाजवणं वेगळं, मृदंग झोडणं किंवा बदडणं वेगळं. पण आमच्या विवेकचा पखावज म्हणजे बोलणारा पखावज आहे. त्याचं तत्वच कौतुक केलं. तो बोलला पाहिजे. वैद्य बाबांनी ही मृदंगाची विद्या महाराष्ट्राला कानाकोपऱ्यात डवरे गुरुजींनंतर दिली. ते गुरुदेव मामासाहेब दांडेकरांबद्दल फार गोड बोलायचे. मला बाकीच्या सगळ्या नावांचा परिचय नसेल, पण विठ्ठल बाबांच्या परंपरेचं दायित्व लाभलेली बबन महाराजांचा सुद्धा चरण स्पर्श मी नेमकाच केलाय. तेही करता एकदा त्या संतांना वंदन करतो. आणि पत्रिकेत अजून एक नाव माझ्या अत्यंत श्रद्धेच आहे. प्रेरणा म्हणून टाकलेलं तुम्ही सद्गुरु पांडुरंग अनंत मोरे गुरुजी हे नाव. आणि त्यानंतर आमचे गुरुवर्य वेदांताचार्य हरिभक्ती परायण श्रद्धेय डॉक्टर नारायणजी महाराज जाधव बाबांचं नाव या पत्रिकेत आहे. याकरता सुद्धा तुमच्या करता मी टाळ्या वाजवतो, कारण ते आमचं श्रद्धास्थान आहे, ते आमचं उपास्य आहे. वैद्य बाबा हे गुरुदेव मामासाहेब दांडेकरांबद्दल काही वाक्य बोलायचे. वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य, बाकीचे वैद्य खातात नाही वैद्य. कावरी बावरी होऊन पाहू नका. काय का त्याच्या पुढे बाबा आमचे बोलायचे. बुवात बुवा पांडुरंग बुवा, बाकीचे बुवा मारतात उवा. बघता काय माझ्याकडे? मी नाही, आमची बाबा म्हणायचे. त्याच्या पुढे ऐका, मला टॉपिक पर्यंत पोहोचायचंय. मामात मामा
दांडेकर मामा बाकीचे मामा येत नाही कामा असं बाबा म्हणायचे. इथले मामा कोणी रागावू नका. कोण होते मामासाहेब? पुण्यामध्ये सध्या एक कॉलेज आहे. आपल्या गुरुवर्यांना विचारा. नवीन आधुनिक गुरुवर्यांचं नाव आहे सद्गुरु गुगल महाराज की जय. कळलं ना माझं बोलणं? हे जरा 5G कीर्तन आहे, कळलं तर पहा. कीर्तन ही 5G. नवीन सद्गुरूचं नाव आहे सद्गुरु गुगल महाराज की जय. सांगू का? पूर्वी गरजा कमी होत्या. मला कीर्तनच करायचंय, विषांतर करून बोलणारा वक्ता मी नाही. कमी गरजा होत्या. अन्न, वस्त्र, निवारा. आता 3 नाही, आता 5 गरजा. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि त्याचा चार्जर. वाक्य काय माझ्याकडं? लंपट झाली माणसं, लंपट. अगदी कीर्तन सुद्धा त्यांना कळत नाही. कीर्तनातली जागा सुद्धा कळत नाही. इतके मोबाईल अधीन झालो आम्ही. चला, तो माझा आजचा विषय नाही, आजचा विचार नाही. गुरुदेव मामासाहेब दांडेकर हे पुण्याच्या SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते, प्राचार्य होते. सर परशुराम महाविद्यालय पुणे. ज्याला स्वतःच्या शिक्षणाचा अहंकार आहे, इगो आहे, आय एम एज्युकेटेड, क्वालिफाईड, त्यांनी उभ्या आयुष्यात एकदा तरी गुरुदेव मामासाहेबांचं चरित्र वाचा. तो वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की वारकरी. खात्री बोलतो, खात्री. मग अशी सहज म्हटले काही नाही. श्रद्धेय वैराग्य मूर्ती विकासानंदजी महाराज मिसाळ आमच्या घरापर्यंत आले आणि मी वारकरी झालो. हा सत्पुरुषाच्या येण्याचा गौरव लक्षात. उगाच नाही होत ते. त्यासाठी त्याग असावा लागतो, प्रभाव असावा लागतो. मला माझ्या विषयाकडे आहे. गुरुदेव मामासाहेबांनी वारकरी संप्रदायाला दिलेल्या परमार्थाचं बाळ करू का? मला सज्जनाची व्याख्या सांगायची. संत जन इति सज्जन. सज्जन व्याख्या शब्दाची व्याख्या काय करूया? संत जन इति सज्जन. आणि महाराजांनी कमी शब्दात मांडलं, पुण्यवंत भावे. सज्जनाचं नाव घेता पुण्यवंत भावी. त्या सज्जनाच्या यादीकडे आपल्याला यायचंय. त्यांच्या या 25व्या संजीवन समाधी सोहळ्यात आपल्याला त्यांचा गौरव करायचा आहे. छोटासा दृष्टांत सांगतो. मामासाहेबांच्या शब्दातलं सांगतो. कोण सज्जन होईल? माळी घातल्या, कीर्तन केली, वाऱ्या केल्या, भजन गायलं म्हणजे सज्जन का? मी जे बोलतोय ते जीवाची कान करून ऐका. मला थोडस शांतता प्रिय वक्ता मी असल्यानं मला जे भावतं ते बोलतो. का कोण जाणे? देशाची लोकसंख्या झपाट्यानं वाढते. देशाची लोकसंख्या आज जगात अग्रणी आहे. लोकसंख्या वाढली पण माणसं कमी झाली. माणसं कमी झाली. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस? आम्हाला माणूस शोधायचा आहे. तो परमात्मा
तो परमात्मा आणि हा जीवात्मा त्यांचं मिलन घडवतो. तो वारकरी रूपी विठ्ठल बाबा पायमोडी रूपी महात्मा, मला वाटतं म्हणून त्यांची पाय धरावी लागतात आपल्याला. त्यांची पाय धरावी. महात्मा हे जीवनातलं समीकरण आपल्या पूर्णत्वाचं आहे. बाबा हो, जटा वाढवणं, दाढी वाढवणं, भगवे घालणं, दंडन मुंडन पंचांनी साधन करणं हे कठीण वाट आहे. महाराजांनी आम्हाला सोपी पायवाट सांगितली. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधनी. कशाला बाकीची साधनं, कशाला आटा पिटा. बाबांनी, विठ्ठल बाबांनी जो परमार्थ केलाय तो परमार्थ आम्हाला समजून घ्यायचा. त्या परमार्थाचं बीज मंत्र गुरुदेव मामासाहेब दांडेकरांनी सांगितलंय. ते तुमच्या कानावर मनावर मला ठेवायचंय आणि पुढे जायचंय. परमार्थ तरी काय, परमार्थाचं सूत्र तरी काय, परमार्थाचं गुह्य सिक्रेट तरी काय. गुरुदेव मामासाहेब दांडेकरांनी सांगितलेला परमार्थ आहे का. सगळं कीर्तन नाही कळलं तरी चालेल, एवढं वाक्य काळजावर करून ठेवा. दुसऱ्याच्या घरातलं धन, दुसऱ्याच्या घरातलं धन हे तुझ्या करता माती, आणि दुसऱ्याच्या घरातली स्त्री ही आपली बहीण माता. हे ज्यानं आचरणात आणलं तो परमार्थाच्या योग्यतेचा झाला, तो परमार्थाच्या लायकीचा झाला. परद्रव्या पर नाही बोला, जन्मता पापी नाहीये, वाईट नाहीये. सांगेल आपल्याला, प्रत्येकाच्या आत एक सज्जन दडला आहे आणि प्रत्येकाच्या आतमध्ये एक आसूर, राक्षस, दुर्जन दडला आहे. प्रत्येकाच्या आत आहे. तो सज्जनही आपल्या आत आहे आणि तो राक्षस, दुर्जन सुद्धा तुझ्या आत आहे. छोटासा भाव सांगतो. आपण पंढरीची वारी केली. आळंदीला भेटलेली माणसं, त्र्यंबकेश्वरला भेटलेली, देहूला भेटलेली, काल पंढरपुरात भेटलेली वारकरी मंडळी, आपण एकमेकाच्या पाया पडतो. पाया पडे जन, एकमेकाच्या पायाला लागतो. अगदी 75 वर्षाची वारकरी समोरून आले, माझ्यासारख्या 45 वर्षाच्या कीर्तनकाराच्या ते पाया पडतात. आपला सज्जन जागा होतो, ते एकमेकाच्या पाया पडतात. काय होतं माहित नाही. आळंदीतून पंढरपुरातून घरी आलेली माणसं, संसारात आलेली माणसं, त्यागाकडून भोगाकडे आलेली माणसं, देवाकडून संसाराकडून आलेली माणसं, बांधावरून भांडण झालं, गुंठावर पावरवर शेतीवरून कुरबुर भावाभावाचं भांडण झालं, तर एका माऊलीच्या आईच्या पोटी जन्माला आलेला एक भाऊ दुसऱ्या भावाला आईवरून शिवी देतो. एक भाऊ दुसऱ्या भावाच्या डोक्यात कोयते कुऱ्हाडी घालतो. आपला राक्षस जागा होतो. आतला आसूर राक्षस दाबून टाकला पाहिजे आणि आतला सज्जन जागा केला पाहिजे. आणि तो जागा करण्याकरता आम्हाला धरावे संत.
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. परोपकाराय फलंती वृक्षा. झाडाला फुलं आली, झाडाला फळं लागली, ते झाडानं स्वतः नाही खाल्ले. नदीनं आम्हाला पाणी दिलं, त्या नदीचं पाणी देणं हे उपकार. ज्यांनी नदीमधली वाळू चोरली, बरोबर ना, त्यांना काय म्हणतात? माफिया. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती, मला काय म्हणायचं ते. मला वाटतं त्यांनी कधीतरी त्या गंगा माईला ओलांडताना तिचं दर्शन तरी घेतलं तरी आयुष्यात आपल्याला खूप काही कळलं, खूप काही कळलं. आपण उठावं, या धरणी माईला हात लावायला आणि या आईला, या धरणी मातेला हात लावताना म्हणावं, आई मी तुझं लेकरू आहे. ही अवनी धरणी माते, पृथ्वी माते, तू आमची आई आहे. आम्ही रोज चप्पल घालून तुझ्यावर पाय देतो, थुंकतो, प्रातर्विधी करतो. संसारातले सगळे उचित अनुचित कर्म करतो. आम्ही तुझं लेकरू आहे, तू आमची आई आहे, आणि आईनं आपल्या लेकराला माफ करावं. समुद्रे वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी पादस्पर्शम. ही लेकर कोणाची विद्यार्थी आहे? आकाश महाराजांकरता, या सगळ्या बालगोपालांकरता तालीम आहे. पूर्वी एक विशिष्ट मक्तेदारी होती कीर्तन परंपरेची, पण जोग महाराजांच्या 100 वर्षाच्या पुण्याईनं आज खेड्यापाड्यामध्ये हे बाल वारकरी कीर्तनकार, गायक, वादक घडले. हे जोग महाराजांचे आणि वारकरी संतांचे. चला, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गौवा. विठ्ठल बाबांसारखे हे सत्पुरुष आले, यांनी 3 प्रकारचे उपकार आपल्यावर केले. संत आपल्यावर 3 प्रकारचे उपकार करतात. केले उपकार सांगू मी काय, बापर करी ऐशी माय. असे काय उपकार केले, त्या उपकाराकरता कमी शब्दात आपलं चिंतन पुढे घेऊया. हे सत्पुरुष, हे वारकरी संत आपल्याला सांभाळतात. उलट्या क्रमानं बोलतो, तैसे मज येती. हे वारकरी संत आपल्याला शिकवतात. करोनी साया
संतांचे आपल्यावर 3 प्रकारचे उपकार: सांभाळणारे संत, शिकवणारे संत आणि जागवणारे संत. मज निरंतर जागविती, काय सांगू आता संतांचे उपकार. त्यांनी अनेक वेळा आपल्याला जागवलंय. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निभो. छोटासा दृष्टांत सांगतो. मुलगा चुकीच्या संगतीत जाताना बापाला दिसू लागला. जाणता वयाचा मुलगा, करता मुलगा, सज्जन मुलगा, सदाचारी मुलगा, पण नको त्याच्या संगतीत, नको त्याच्या गाडीवरती फिरताना दिसू लागला, नको त्याच्या सोबत येता जाता दिसू लागला. बापाला राहावे ना. बापानं मुलाला जवळ घेतलं. राजा, ए बाळा, ए दादा, ऐक ना. काय बाबा अलीकडच्या भाषेत, काय पप्पा, काय पप्पा. बाळा, ज्यांच्या गाडीमध्ये तू बसतो, ज्यांच्या बरोबर सकाळ संध्याकाळ जेवायला जातो, ज्यांच्या बरोबर रात्री तू उशिरा येतो ना, ती चांगली नाही रे. जरा बोलू का परवानगी घेऊन? ती टोळी चांगली नाही. शब्द पेलावला तर स्वीकारा, नाही पेलावलं तर माझा मला परत घ्या, मी घेऊन जाईल. ती टोळी बोला, ती टोळी चांगली नाही. मुलगा म्हणतोय, पप्पा, बाबा, मी तुमचा मुलगा आहे ना? हो बाळा, माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना? आहे ना राजा. तू माझं डीएनए, माझं रक्त आहे. माझ्या रक्तावर नाही तर मग जगाच्या पाठीवर मी कोणावर विश्वास ठेवणार? विश्वास आहे तुझ्यावर, म्हणून तर तुला सांगतोय, ती टोळी चांगली नाही, नको जाऊ त्यांच्यासोबत. तो मुलगा आपल्या बापाला शिकवतो, बाबा, जरी मी त्यांच्या गाडीत फिरत असेल, त्यांच्यासोबत जेवायला जात असेल, त्यांच्याबरोबर राहत असेल, उशिरा येत असेल, पण बाबा काळजी करू नका, तुमच्या मुलावर रक्तावर विश्वास ठेवा. मी त्यांच्यासारखं वागणार नाही बाबा, त्यांच्यासारखं वागणार नाही. काय कळे बाळा, काय कळे बाळा, बाप सदैवची दुबळा. विषयांकर नाही, पण आपल्या पुढच्या पिढीला आकार देण्याकरता घरातली आई आणि घरातला बाप शहाणा असावा. महिन्याभरात जर मुलाला 25-20 हजार रुपये खर्चायला कमी पडत असेल तर बापाला कळलं पाहिजे. तरणी ताठी पोर आहे, तरणी ताठी मुलगी. आळे फाट्याला, नगरला कॉलेजला जाते आणि कॉलेजला जाणारी येणारी मुलगी दिवसातून 4 वेळा ड्रेस बदलते. हे पहिलं घरातल्या आईला कळलं पाहिजे. याला जबाबदार आहे, हे लक्षात ठेवा. मला विषयांतर करून बोलायची सवय नाहीये, बोलणार नाही, पण कालही न तस्मै नमा, काळाची गरज म्हणून 2 वाक्य बोललो, पुढे जातो. बाळा, तू म्हणतोय त्यांच्या सोबत राहतोय, वाईट खाणार नाही, त्यांच्यासारखं वाईट वागणार नाही, पण हे राजा, ती गावातली टोळी चांगली नाही रे, चांगली नाही. मुलगा ऐकत नव्हता आणि बाप सांगत होता. बापानं सांगत राहावं, बापानं सांगत राहावं आणि मुलानं मुलीनं न ऐकावं. त्या संयमी बापानं एक दिवस युक्ती केली. काय युक्ती केली? रोजचे धुतलेले नवीन कपडे मुलगा जो घालत असेल, त्या कपड्याच्या खिशामध्ये रात्री त्या बापानं कोळशी कुटले. काय कुटले? कोळशी. आणि त्या कुटलेल्या कोळशाचा चुरा बापानं मुलाच्या खिशात टाकला. असा चुरा करून टाकला. रोजच्या सवयीप्रमाणे मुलगा उठला, त्याचा विधी, प्रातर्विधी, स्नान वगैरे काय पूजा आटोपली, उपहार झाला आणि वस्त्र परिधान केले. चांगले धुतलेले
इस्त्री केलेले कपडे मुलगा घातला आणि कपडे घालून मुलगा त्याच्या व्यापार उद्योग कामाकरता बाहेर पडला. खिशात डायरी घेण्याकरता हात घातला, पेन घेण्याकरता हात घातला, मोबाईल घेण्याकरता हात घातला की हाताला त्या कोळशाचं काळं लागायचं. हात काळा झाला, मोबाईल काळा झाला, डायरी काळी झाली, रुमाल काळा झाला. 25 वेळा मुलानं हात धुतला, मोबाईल स्वच्छ केला. संध्याकाळी घरी आला. आई, भाऊ, मुलगा, बाप सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसलं. सांगू नाही गड्या, संसारातली श्रीमंती काय, मला वाटतं संध्याकाळी किमान एक वेळ तरी बापानं मुलानं सासू सुनेनं एकत्र जेवायला बसणं सुद्धा ही संसाराची श्रीमंती. बरं, श्रीमंती संसार एकत्र जेवलं पाहिजे, जेवलं पाहिजे. मी हे का कीर्तनात मानतोय, जरा वेगळ्या आत्मीयतेनं ऐकलं तर आपल्याला पेल लागेल. बाप, मुलगा, आई सगळे एकत्र जेवायला बसले. जेवण झालं आणि हात पुसल्यानंतर मुलगा हळूच म्हणतोय, पप्पा माझ्या खिशामध्ये, कपड्याच्या खिशामध्ये कुणीतरी वाटलेली कोळशे टाकले. बाबा, पप्पा मला कळलं नाही कुणी केलं असं. बापानं मुलाकडे पाहिलं आणि बापानं सांगितलं, बाळा, ए दादा, ए राजा, तुझ्या खिशामध्ये जे कोळशे टाकले ना, ते वाटलेले कोळशे टाकणारं दुसरं तिसरं कुणी नाही, घरात दुसरं कुणी हे करणार नाही, तुझ्या बापानं ते कोळशे टाकले. पप्पा, तुम्ही माझ्या खिशात कोळशे वाटून टाकले? हो. अहो पप्पा, का असं केलं? कोळशे टाकून तुम्हाला काय मिळणार आहे? माझ्या खिशात कोळशे टाकून काय मिळालं? माझा मोबाईल खराब झाला, माझी डायरी काळी झाली, माझा रुमाल काळा झाला, 25 वेळा हात काळा झाला, मी दिवसातून 25 वेळा हात धुवावा लागला. तुम्ही खिशात कोळशे टाकले, माझा दिवसभरात 25 वेळा हात काळा झाला आणि मी दिवसभरात 25 वेळा हात धुतला. बापानं एक वाक्यात सांगितलं, माझ्या राजा, खिशात कोळशे वाटून टाकले, 25 वेळा हात काळा झाला, म्हणून 25 वेळा हात धुवावा लागला. ज्यांच्या टोळीमध्ये राहतो ना, हे समाजात कोळशेच आहे. माझ्या लेकराला कधी काळं करून टाकतील? हे समाजात कोळशे कोळशे. माझा हिऱ्यासारखा तेजोमय दीप्यमान मुलगा, याला मला कोळशाच्या संगीत काळं नाही होऊ द्यायचं. आपला उद्धारही आणि आपलं पतनही होण्याकरता जर काय कारण असेल, पतन उद्धार महिमा उद्धार पुढे जातो. 15 मिनिटाची वेळ माझ्या हातात. आपला उद्धारही होण्याकरता आपली संगत महत्वाची आणि तुझं पतनही जर झालं होईल तर त्याकरता संग आणि संगती महत्वाची. वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय त्या संत संघाचा, संत संगतीचा महिमा प्रतिपादन करताना एक उदाहरण देता है चंदनाचं. चंदनाची हात पायही जगना, चंदनाची हात पायही जगना, चंदनाची हात पायही जगना, चंदनाची हात पायही जगना. चंदनाची
उपक्रम मांडला. काही सूत्र मांडतो. चंदनाचे हात त्या संत सज्जनाचे हात चंदनाचे, पाय चंदनाचे, पाय चंदनाचे काय आणि हात चंदनाचे काय. हात माणसाला कष्ट करायला शिकवतात आणि पाय जीवाला संसारातून देवाकडे घेऊन जातात. गात जागा गात जागा गात जागा. काही म्हटले असतील खात जागा, खातही जा पण गात जागा. भले 350 साखर झाली तरी 20 किलोमीटर चालल्यावरती साखर 150 वर येईल. खातही जा आणि गातही जा. प्रेम मागा विठ्ठला पाऊल संसारातून देवाकडे गेली पाहिजे. ती पाय चंदनाची. पण चंदनाची उपमा तुकोबारांना कमी वाटली. तुकोबारांना चंदनाचं विशेषण कमी वाटलं. का बरं कमी वाटलं? चंदनाचं झाड बोरीला, बाबडीला, सगळ्या झाडांना सुगंध देतं, माहित आहे आपल्याला. पण चंदनाचं झाड एका झाडाला सुगंध देत नाही. त्याचं नाव वेळू किंवा बांबू. या वेळूच्या, बांबूच्या झाडाला चंदनाचं झाड सुगंध देऊ शकत नाही. का बरं? आमचे गुरुवर्य विनोदानं म्हणायचे की चंदन वेळूला, बांबूला सुगंध देत नाही. का माहिती? कारण तो म्हणे आतल्या गाठीचा आहे, कोणाकडे पाहू नका. मी बांबू बद्दल बोललो. कशा गाठीचा आहे? कोणाकडेही पाहायचं नाही. तो कशा गाठीचा आहे? बोलताना म्हणतात नाव त्याच्या काय नादी लागतात, कशाला त्याच्याकडे जातात? तो फार आतल्या. मी बांबू बद्दलच बोलतोय. पण अशा आतल्या गाठीचाही जरी असला, पण श्री संत सद्गुरु पायमोडे महाराज सारख्या साधून सत्पुरुषानं काय केलं? संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि चंदनाचं झाड ते इतकं शीतल आहे. जगामध्ये ज्या चंदनाची मागणी, त्याला मलयागिरी चंदन म्हणतात, त्याला बावनगिरी चंदन म्हणतात. अलीकडे एक चित्रपटही निघाला, समोर कॅमेरा युट्यूब वाल्यांचा सुरू असेल, पण तरी बोलतो. ते काय मला बोलणं बरं नाही. बंद करा 1 सेकंद. कराल का बंद? करा बंद. हा. त्या चंदनाच्या तस्करीच्या निमित्तानं कुख्यात असणारा, प्रख्यात वेगळा आणि कुख्यात वेगळा. चांगली कीर्ती त्याला प्रख्यात म्हणतात आणि वाईट कीर्ती त्याला काय म्हणतात? कुख्यात. कुख्यात असणारा चंदन तस्कर. कुठे मिळतं हा चंदन? हा मलयागिरी, बावनगिरी चंदन कर्नाटक मध्ये म्हैसूर, उटी नावाचा प्रांत आहे. त्या म्हैसूर, उटी नावाच्या प्रांतात जो चंदन मिळतो,
त्या चंदनाची चोरी करणाऱ्या करता तो चित्रपट निर्माण झाला. त्याला काहीतरी म्हणतात ना, झुकेगा नाही. तुम्हाला माहिती ती, माझा नाही अभ्यास तो, मी तुमच्याकडनं ऐकलं, हुशार माणसाकडनं फक्त कीर्तनात सांगितलं. ते काय असेल असेल ते आता कर भाऊ, चालू ते संपलं. ते असे वादग्रस्त विधान आम्ही नको यायला. ते तर त्या चंदनाचं वैशिष्ट्य सांगताना एक गोड पंक्ती कानावर आल्यात आपल्या. मलयगिरीचा मलयगिरीचा चंदन बुगळून दीप तुला लाविला, स्वीकाराया तुझा उठी 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 त्यांच्याकरता तरी टाळ्या वाजवायच्या. पूर्व दिशेला गुलाल उधळीत, म्हणा माऊली म्हणा. मग वारेवा पूर्व दिशेला गुलाल उधळीत, पूर्व दिशेला गुलाल उधळीत. विठला विठला बड़ी बड़ी देशों में छोटी छोटी बातें होती रहती. प्रेम आहे ते हृदयची, ते हृदय घातली, हरकत नाही. चला पुढे. त्या मलयागिरी चंदनाचं दुसरं वैशिष्ट्य काय? मला चंदनाची उपमा श्री संत सद्गुरु विठ्ठल बाबापर्यंत आणून पोहोचवायची. लाखो लिटर, शेकडो लिटर उकळतं तेल आहे. तेल, ज्या तेलाला उकळी आली असं 100-200 लिटर उकळीचं तेल आहे. आणि त्या 100-200 लिटर उकळीच्या तेलामध्ये त्या मलयागिरी, बावनगिरी चंदनाच्या तेलाचा एक बुंद टाकला, तापलिया कुडी बावनी चंदन, बुंद एक तेने चितळते, बुंद एक तेने चितळते, तापलिया कुडी बावनी चंदन, बुंद एक तेने चितळते, बुंद एक तेने चितळते. दृष्टांत बाजूला ठेवतो. संसारानं दग्ध झालेली, संसारानं तापलेली आपण मंडळी, पण असल्या तापलेल्या तेलामध्ये सज्जन रूपी, संत रूपी चंदनाच्या तेलाचा, विठ्ठल बाबा सारख्या साधूच्या विचाराचा एक सत्वगुण पडला. आणि मला वाटतं हे तेल सज्जनाच्या स्पर्शानं शीतल झालं. हे साधू चंदनाचे हात, पाय ही चंदन. पण चंदनाच्या आतीव शीतलतेच्या कारणाने चंदनाच्या झाडावरती व्याळ, विषय, भुजंग रूपी सर्प वास्तव्य करतात. विषय व्याळी मिठी दिदलियान ठिकाठी, ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष हो. चला पुढे. म्हणून हात चंदनाची आहे, पाय चंदनाची आहे, पण सर्पाचं वास्तव्य आणि बांबूला न सुगंध देणारा चंदन तुकोबारांना कमी वाटला. म्हणून दुसरं विशेषण दिलं, ते परिसाच. परिसा नाही माणसं भेटतात, सांगतात महाराज
अहो तो वाईट खात होता, तो वाईट पीत होता, तो वाईट वागत होता, पण वाईट खाणारा, तो वाईट पिणारा, तो वाईट वागणारा बाबांचा नामधारक झाला आणि गंगेला लोखंडाला परिस्पर्श व्हावा तसा सोन्याला सुगंध आला. बाबांनी तेच काम केलं. परिसा नाही हीन कौनियंग. दिवा स्वतः जळतो, अंधाराचा नाश करतो. तैसी दीपकलिका धाकुती. सगळ्या उभ्या पाहते बहुतेजाती प्रगटी. जळणारा दिवा त्याच्या पाठी, त्याच्या पोटी अंधार नाही द्वितीय जन्म नाही. वेळ माझ्या हातात शिल्लक आहे. 4थ्या मिनिटाला मी थांबेल. काळजी करू नका. एकदा माझी अपेक्षा सर्वांनी हात वर करूया. आपण बाबांचा जयघोष करूया. आता घ्या चित्रीकरण. ब्रह्मलीन श्री संत सद्गुरु विठ्ठल महाराज पायगोडे बाबा की दीपानाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवधी गोड. जळणारा दिवा, त्या दिव्याच्या ज्योतीवरती जर एखाद्या पतंग फुलपाखरानं झडप घातली तर ती पतंग फुलपाखरू गतप्राण होतं. हा दिव्यातला पहिला दोष आहे. आणि ज्या भिंतीवरती दिवा पेटवला जातो त्या भिंतीवरती दिव्याच्या ज्योतीनं तिथे काजळी नाम काळं पाहायला मिळतं. वाक्य तोला मुलाचं बोलतो. तोला मुलाचं, फार तोला मुलाचं. सत्पुरुषाचं, वारकरी सत्पुरुषाचं जीवन हे असंय. ज्यांना अंगावर पांढरे शुभ्र कपडे घातले, ज्यांना अंगावर हे पांढरे शुभ्र कपडे घातले, या पांढऱ्या शुभ्र कपड्याची श्रीमंती काय, या पांढऱ्या शुभ्र कापडावर काळा डाग पडता कामा नये हे बाबांकडून शिकावं. त्याकरता देवानं त्याच्यावर काळा डाग चालत नाही. याच्या पाठी अंधार आहे नाही, याच्या पोटी अंधार आहे नाही.
माणसाला पोटावरचं दिसेल, पाठीवरचं दिसत नाही. सांगू, जेव्हा या जगरहाटीमध्ये तुमची कीर्ती वाढेल, या जगरहाटीमध्ये तुमचं ऐश्वर्य वाढेल, या जगरहाटीमध्ये तुमचा प्रभाव वाढेल, तुमची निंदा करणारी माणसं तयार होतील, तुम्हाला विरोध करणारी माणसं तयार होतील, तुमच्या पश्चात तुमच्या विरुद्ध षडयंत्रे रचले जातील, अशी रचना तयार होती. या विरुद्ध एक वाक्य बोलून जातो. ज्याला विरोधक वाढले, ज्याची निंदा वाढली, ज्याचे विरोधक वाढले, ज्याची निंदा वाढली आणि ज्याच्यावर जास्त संकट आले, समजावं त्याची वाट बरोबर आहे आणि त्याचा प्रवास योग्य दिशेला चालला. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, निंदकाचे घर असावे तालुक्यात. ओ टाकळीकर बोला ना, शेजारी तुम्हीच माझ्या शेजारी बघता काय सध्या. हो द्या, जेवढी जास्त निंदा होईल, जेवढे जास्त विरोधक वाढतील आणि जेवढी जास्त संकट येतील, त्याच्या जीवनामध्ये त्याचा प्रवास हा पूर्ण विरामाकडे असेल, नक्की असेल. छोटस वाक्य बोलून जातो. असं काम करा, असं काम करा की नाव झालं पाहिजे, असं काम करा की नाव झालं पाहिजे. अशी शेती करा की नाव झालं पाहिजे, अशी नोकरी करा की नाव झालं पाहिजे, असा व्यापार उद्योग करा की नाव झालं पाहिजे, असा परमार्थ करा की नाव झालं पाहिजे, असं भजन करा, कीर्तन करा, असं गायन करा, असं वादन करा, नाव झालं पाहिजे. असं काम करा की नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की काम झालं पाहिजे. काय वाक्य छोटे किती पेलावलं माहित नाही मला. ज्याला जेवढं पेलावेल तेवढं घ्या, ऍसिडिटी होणार नाही इथपर्यंत मी बोलतोय. समारोपाकडे येतोय मी. साखरेची तुलना तुकोबाराय देताय सज्जनाला. साखर बालपणी खाली. साखर कशी आहे? गोड. तरुणपणात खाली साखर गोड. 250, 300, 350 इन्सुलिन घ्यावं लागतंय, तरी सुद्धा साखर खाली. बघता काय गुलाबजाम सारखे डोळे करून, तरी सुद्धा गुलाबजाम खाणाऱ्याला सुद्धा साखर कशी आहे? गोडच आहे ना. ऐका, गावच्या जत्रेत साखर खाली, साखर गोड. गावच्या सप्ताहात साखर खाली. अहो खाणार ना आपण पंक्तीला. बासुंदीच्या, लापशीच्या, नुकती बुंदीच्या रूपानं काय खाणार आहे? साखरच खाणार आहे. साखर गोड आहे. साखर सप्ताहात खाली, साखर गोड. दिंडीमध्ये वारीला साखर खाली, गोड. ग्रामपंचायत सोसायटीत खाली. बघता काय माझ्याकडं साखर कशी आहे? कळेल हळूहळू, प्रयत्न करा मी काय बोलतोय ते. साखर कशी आहे? गोड. आणि साखर फक्त आणि फक्त भक्ताला भगवंताच्या प्राप्ती करता खाली, तर ती साखर गोड आहे. बाबांचा शेवटचा श्वास हा फक्त आणि फक्त गोड आहे. यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता. Bye.
काळाचा सदुपयोग करतो आणि थांबतो. भूतकाळामध्ये साखर गोड, भूतकाळामध्ये साखर गोड. बाबा होते तोपर्यंत गोड. 25वा संजीवन समाधी सोहळा संपन्न होतोय. बाबा गोड आहे. आणखी 25 वर्षांनी सुवर्ण महोत्सव होईल. बाबांचं जीवन गोड. 75ला अमृत महोत्सव होईल. बाबांचं जीवन गोड. 100 वर्षांनी शताब्दी महोत्सव होईल. बाबा गोड. सांगू का, चंद्र सूर्य असेपर्यंत बाबा राहतील असं मी म्हणणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत बाबा संजीवन समाधीमध्ये भजन करणारे, याचा अर्थ असा, जोपर्यंत संजीवन समाधीमध्ये विठ्ठल बाबा भजन करणारे तोपर्यंत चंद्र सूर्य राहील. आम्ही ज्ञानोबाराय 700 वर्षापूर्वी पाहिले नाही. तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी पाहिले नाही. पण या टाकळी ढोकेश्वरच्या पंचक्रोशीनं 25 वर्षापूर्वी ब्रह्मलीन श्री संत सद्गुरु विठ्ठल बाबा पायमोडेंसारखे साधू पाहिले. मला वाटतं यापेक्षा या पंचक्रोशीचा कुठला गौरव नाही. सगळ्यात मोठा गौरव काय की विठ्ठल बाबा सारखे साधू पाहिले. तुका म्हणे एका मरणेची श्री उत्तमची उरे कीर्ती मागे, किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अभंगाचा समारोप 10व्या चरणात सांगतो. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता वगुण, पाहता वगुण मिळेची ना, मिळेची ना, मिळेची ना. ज्ञानेश्वर माऊली वा रे वा, शाबाश. आणि आता चांगलं चित्रीकरण घ्या बरं का. तुकाराम तुकाराम